देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। 23 मे रोजी रात्री 8:30-9च्या दरम्यान वादळी वारा गाराच्या पावसात झालेल्या विद्युत पोलचे नुकसान, जवळपास 7 ते 8 पोल, मेन लाईटचे पोल काही कोसळले आहेत तर काही झुकले आहेत. पाहू शकता आपण, हे असंच गावात गेलेली लाईन आहे. आणि ही मेन विद्युत लाईटचा पोल, मेन लाईटचा पोल झुकलेला दिसत आहे. हा रस्ता आहे, हे पुढे बाबळीच्या ह्याच्यात कोसळला आहे. त्याच्या पुढे आणखी एक पोल आहे. संबंधित गुत्तेदाराने पैसे खाऊन बोगस काम केलं आहे असं गावातील नागरिकांचं म्हणणं आहे. हे बघा, ह्या ठिकाणी हे 2 पोल कोसळले आहेत. जवळपास असे डबल लाईनचे पोल 7 आहेत आणि डबल जोड असल्यामुळे जवळजवळ 14 पोल आहेत. या ठिकाणी पाहू शकता, ही वाहनं लावलेली आहेत. त्या वाहनाच्या इथे पुढे एक बाबळ आहे. त्या बाबळीवर तिथं पण एक पोल कोसळलेला आहे. जवळपास ही संध्याकाळी 8:30-9च्या टायमाला घटना घडल्यामुळे दुर्घटना टळलेली आहे. आणि ह्याच्यात विद्युत प्रवाह आणि चालू केलेला नव्हता. ही काही दिवसाखाली पोल रवलेले आहेत संबंधित गुत्तेदाराने, असं गावातील नागरिक सांगतात. नेमकं हे कोण गुत्तेदार आहे आणि MSCBचं काम आहे का पवनचक्कीचं आहे हे पाहणं जरुरीचं आहे. तर आपण थोड्याच वेळात त्या ठिकाणी जाऊ आणि करू चौकशी. या ठिकाणी पोल कोसळायला दिसत आहे. जॉईंट पोल आहे. गावातील काही नागरिक सांगतात की काही दिवसाखालीच हे पोल रवलेले आहेत. संबंधित गुत्तेदारांनी बोगस काम केलं आहे. 2 पोल एकत्र आहेत आणि ह्याचा विद्युत प्रवाह बंद आहे आणि चालू केलेलं नाही. चक्क बोगस काम झालेलं दिसत आहे. हे असंच खाली स्मशानभूमीकडे लाईट गेलेलं आहे. चक्क संबंधित गुत्तेदाराने बोगस काम केलेलं आहे. विद्युत महावितरणचं आहे असं गावातील नागरिक सांगतात. नेमकं विद्युत महावितरणचं आहे का पवनचक्कीचं आहे हे आपण जाणून घेऊया गावातील नागरिकाकडून. गावातील आरोग्य उपकेंद्र आहे या ठिकाणी आणि त्याच्यासमोरच हा पोल झुकलेला दिसत आहे. आणि या ठिकाणी ह्या साईडला तलाठी कार्यालय आहे. ही इमारत तलाठी कार्यालयाचं आहे. आणि हे इकडं ह्या बाबळीत एक पोल झुकलेला आहे आणि वरती तारात अडकला आहे पोल, पाहू शकता आपण. या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र आहे. या ठिकाणी असे जवळपास 7 पोल, जॉईंट पोल म्हणजे 14 पोल झुकलेले आहेत. ही संबंधित गुत्तेदारांनी बोगस केलेलं काम आहे असं गावातील नागरिक म्हणतात. ह्यात विद्युत प्रवाह चालू नव्हता, त्यामुळं जीवितहानी किंवा नुकसान झालेलं नाही. संबंधित महावितरण कंपनीला गावातील संबंधित सरपंच, लाईनमॅन यांनी कळवलं आहे. बघूया आता पुढे काय होतं काय नाही.